कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। या श्लोकात अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, जेव्हा मी युद्धासाठी सज्ज झालेल्या माझ्या स्वतःच्या बांधवांना इथे पाहतो तेव्हा माझं शरीर थरथरू लागतं आणि माझं तोंड कोरडं पडतं. अर्जुनासारखाच आपल्याही आयुष्यात कठीण निर्णय जेव्हा घ्यावा लागतो तेव्हा कधी कुटुंब, नाती किंवा कामाशी संबंधित अशा जागी तेव्हा आपणही भावनांच्या चक्रव्यूहात अडकतो. पण याचे उत्तर घ्यायला आपल्याला प्रसन्न बुद्धी लागते. अर्जुनाचं युद्ध केवळ बाह्य नाही तर अंतर्मनातील आहे. कधी आपल्या कर्तव्याच्या आड आपल्या भावना येतात, अशा वेळी स्थिर विचारांची गरज असते. शारीरिक आणि मानसिक लक्षणांनी अर्जुनाच्या भीतीचा परिणाम दिसतो. अंग कापणे, तोंड कोरडं पडणे इत्यादी. हे दाखवतं की आपण संकटात असताना मानसिक संतुलन आणि आत्मनियंत्रण किती महत्त्वाचं आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी मनाची शांती आवश्यक आहे. गीता आपल्याला शिकवते की अशांत चित्ताने घेतलेले निर्णय चुकण्याची अधिक शक्यता असते. अर्जुनाचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की आयुष्यात निर्णय घेताना भावनांनी भरकटून चालत नाही. आपल्याला आपल्या कर्तव्याचं भान आणि अंतःकरणाची स्पष्टता ठेवून निर्णय घ्यावे लागतात. हेच गीतेचं मूलतत्व आहे. कर्तव्य, विवेक आणि समत्व. श्रीकृष्णार्पणमस्तु.